लेखकाने याच्या आधी परिच्छेदामध्ये आपल्याला स्वप्न विकणाऱ्या माणसाबद्दल सांगितलं की तो घोड्यावरून यायचा. घोड्यावरून आल्यानंतर तो पिंपळाच्या झाडाखाली जे पार असायचं तिथे येऊन बसायचा. मग घोड्याच्या पाठीवर जे गाठोडं ठेवलं असायचं ते काढायचं, ते चांबडी पिशवीतून पाणी प्यायचा आणि हळूहळू लोकांना इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगवून सांगायचा, गुंगवून ठेवायचा. आणि त्या गोष्टीवर मध्ये लोक एवढे तो रंगवून सांगायचा की लोक क्षणभरासाठी स्वतःची दुःख, दिवसभराचे जे कष्ट, मेहनत केलेली असायचे ते सर्व विसरून जायचे. आणि अशा रीतीने तो त्या लोकांची सेवा करायची, लोकांची तो आनंद तो लोकांमध्ये पसरवायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर लोकांना मग गुंग केल्यानंतर मग हळूहळू त्याचं तो गाठोडं उघडायचा आणि त्याच्यातील सुका मेवा त्या लोकांना विकण्यासाठी काढायचा. आणि मग लोक पण काय थोडे घासाघीस करायचे आणि छटाक, पावशर म्हणजे पाव किलोच्या जे आपण आता ग्रॅममध्ये म्हणतो की नाही, 200 ग्राम, 250 ग्राम, 50 ग्राम, त्याला छटाक, पावशर असे वजनमाप अगोदरच्या काळामध्ये वापरायचे. मग अशा रीतीने मग लोक त्याच्याकडनं काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी विकत घ्यायच्या, सुकामेवा, खारीक, खोबरं वगैरे जे होते ते.